नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. इंग्रजी भाषा कौशल्य भाग 9 यामध्ये आपण फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ याबद्दल माहिती मिळवणार आहोत. आपण इंग्रजी भाषा कौशल्य भाग 7 मध्ये प्रेझेंट टेन्स आणि भाग 8 मध्ये पास्ट टेन्स शिकलो आहोत. आता आपण फ्युचर टेन्स याबद्दल माहिती मिळवणार आहोत. चे 4 उपप्रकार. 1. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. 2. कंटिन्युअस फ्युचर टेन्स अपूर्ण भविष्यकाळ. 3. परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ. आणि 4. परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. आता त्यापैकी पहिला जो आहे फ्युचर टेन्सचा पहिला उपप्रकार जो आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळात क्रिया या पुढे घडणाऱ्या असतात. याचे सूत्र असे आहे: कर्ता अधिक शाल किंवा विल अधिक मूळ क्रियापद अधिक कर्म. आता ह्या पद्धतीने जर आपण एक तक्ता बघूया, म्हणजे आपल्याला शाल आणि विल हे कसं वापरायचं ह्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती मिळेल. तर ह्या तक्त्यामध्ये एकवचन, अनेकवचन, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. आता आय हा प्रथम पुरुष घेतला तर त्यापुढे शाल हे सहाय्यकारी क्रियापद येतं. उई पुढे शाल येतं. आयचं अनेकवचन उई. आय म्हणजे मी आणि उई म्हणजे आम्ही. तर आय शाल, उई शाल. त्यानंतर द्वितीय पुरुष यू म्हणजे तू. त्यापुढं विल येतं आणि त्याचं अनेकवचन यू तुम्ही. त्यापुढे सुद्धा विल येतं. तृतीय पुरुषी करते आहे, पुरुषवाचक करता आहे ही म्हणजे तो. स्त्रीवाचक सी म्हणजे ती. आणि नपुंसकलिंग करता तृतीय पुरुष आहे इट. तर हे जे एकवचनी तृतीय पुरुषी ही, सी, इट हे जे करते आहेत त्यापुढं विल येतं आणि याचं अनेकवचन दे त्यापुढं सुद्धा विल येतं. या पद्धतीने शाल आणि विलचा वापर आपल्याला करायचा आहे. तर ह्या तक्त्यानुसार जर सेंटेन्स बनवायची झाली तर ती अशा प्रकारे होतील. एक पहिलं, आय शाल ईट अ मँगो. मी आंबा खाईन. वी शाल ईट अ मँगो. आम्ही आंबा खाईन. यू विल ईट अ मँगो. तू किंवा तुम्ही आंबा खाईन. ही, सी, इट विल ईट अ मँगो. आता ह्यामध्ये 3 वाक्य आहेत. ती शॉर्टमध्ये इथं लिहिली आहेत. तुम्हाला वेगळी लिहायची असेल तर तुम्ही वेगवेगळी करून लिहू शकता. तर अशी होतील: ही विल ईट अ मँगो, सी विल ईट अ मँगो आणि इट विल ईट अ मँगो. म्हणजेच तो, ती, ते आंबा खाईन. दे विल ईट अ मँगो. ते आंबा खातील. आणखी काही एक्झाम्पल बघूया आपण. नेहा विल पास हर BA. आय शाल कम टू यू ॲट नाईट. उपयोग बघूया. भविष्यातील घटनांचे भाकीत करण्यासाठी. 1. मॅन विल लँड ऑन मार्स समडे. दुसरा आहे यू विल रिसीव द प्राइज ऑन स्कूल डे. आणि तिसरा आहे आय शाल अरिव्ह इन दिल्ली द डे आफ्टर टुमारो. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया होईल तसेच एखादी क्रिया करेल असा अर्थ व्यक्त करण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरला जातो. याची आपण काही उदाहरणं बघणार आहोत. मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं कसं यासाठी एक्झाम्पल आहे. 1. मी येईल. आय शाल कम. 2. मी जाईन.
आय शॅल गो. 3 मी खाईन, आय शॅल ईट. 4 मी बसेन, आय शॅल सिट. 5 मी म्हणेन, आय शॅल से. 6 मी त्याला उद्या भेटेन, आय शॅल मीट हिम टुमारो. 7 तो उद्या 10 वर्षाचा होईल, ही विल बी 10 इयर्स ओल्ड टुमारो. 8 त्यांचं पुढच्या आठवड्यात लग्न होईल. आता लग्न होणे म्हणजे गेट मॅरिड. दे विल गेट मॅरिड नेक्स्ट वीक. 9 आपण 9:15 वाजता थांबू. वी शॅल स्टॉप ॲट 9:15. 10 तो निश्चितपणे इथे येईल, ही विल सर्टनली कम हिअर. 11 तो निश्चितपणे ही शर्यत जिंकेल, ही विल सर्टनली विन दिस रेस. 12 तो कदाचित तुझी वाट पाहील, ही विल पॉसिबली वेट फॉर यू. 13 तो बहुतेक तुझी वाट पाहील, ही विल प्रॉबब्ली वेट फॉर यू. 14 हा रंग उद्यापर्यंत पूर्णपणे वाळून जाईल, दिस पेंट विल कम्प्लिटली ड्राय बाय टुमारो. 15 तू 1-2 दिवसात बरा होशील. आता होणे म्हणजे गेट. यू विल गेट बेटर इन अ कपल ऑफ डेज. 16 आम्ही लवकरच निर्णय घेऊ, वी शॅल टेक अ डिसिजन व्हेरी सून. 17 आम्ही सामना जिंकू, वी शॅल विन द मॅच. 18 मला आणखी थोडे पैसे लागतील, आय शॅल नीड सम मोर मनी. 19 हे जोडे 2 वर्षापेक्षा जास्त टिकतील किंवा चालतील. दिस शूज विल लास्ट मोर दॅन 2 इयर्स. 20 क्लास 6 वाजता सुटेल किंवा संपेल. आता सुटणे किंवा संपणे त्यासाठी बी ओव्हर हा शब्द आहे. द क्लास विल बी ओव्हर ॲट 6 o'clock. 21 तो आत्ता घरी असेल, ही विल बी ॲट होम नाव. 22 आहे हा उन्हाळा खूप गरम असेल, दिस समर विल बी व्हेरी हॉट. 23 आंबे ह्या वर्षी स्वस्त असतील, मँगोज विल बी चीप दिस इयर. 24 तो फक्त त्याच्या वडिलांचंच ऐकतो, ही विल ओनली लिसन टू हिज फादर. 25 तो माझं कधी ऐकत नाही, ही विल नेवर लिसन टू मी. 26 तो माझ्या प्रश्नांचं उत्तर कधी देत नाही, ही विल नेवर आन्सर माय क्वेश्चन. 27 अपघात घडतीलच किंवा घडतातच, ॲक्सिडेंट्स विल हॅपन. 28 बऱ्याच साबणांना समुद्राच्या पाण्यात फेस येत नाही, मोस्ट सॉप्स ओंट म्हणजेच विल नॉट लॅदर इन सी वॉटर. 29 अन्न फ्रीजमध्ये जास्त काळ टिकते, फूड विल कीप लॉंगर इन द फ्रीज. 30 खूप थंडी आहे, खिडकी बंद करू का, इट्स व्हेरी कोल्ड, शाल आय शट द विंडो. 31 आज आपण बाहेर जेवायचं का, शाल वी ईट आउट टुडे. 32 आपण आत्ता निघायचं का, शाल वी लिव्ह नाव.
33. आपण आत्ता काय करायचं? व्हॉट शाल वी डू नाव? 34. आपण कुठे भेटायचं? वेअर शाल वी मीट? 35. मी तुला स्टेशनवर सोडू का? शाल आय ड्रॉप यू ॲट द स्टेशन? 36. ही पेटी उचलायला मी तुला मदत करू का? शाल आय हेल्प यू टू लिफ्ट दिस बॉक्स? 37. ही पिशवी मी कोठे ठेवू? वेअर शाल आय पुट दिस बॅग? 38. मी कोणतं पुस्तक विकत घेऊ? विच बुक शाल आय बाय? 39. मी हे कसं करू? हाऊ शाल आय डू दिस? 40 आहे, तुला तुझा हक्क मिळेलच. यू विल गेट युअर राईट. 41. तिला तिथे जाण्याची परवानगी द्यायलाच पाहिजे किंवा दिली जाईलच. सी विल बी परमिटेड टू गो देअर. 42. काळजी करू नकोस, तुला घेण्यासाठी मी स्टेशनवर असेन. डोंट वरी, आय शाल बी देअर टू रिसीव्ह यू ॲट द स्टेशन. 43. मी त्यांना इथे येऊ देणार नाही किंवा त्यांना इथे येता येणार नाही याची मी काळजी घेईल. दे विल नॉट कम हिअर. पुढचा काळ आहे कंटिन्युअस फ्युचर टेन, अपूर्ण भविष्यकाळ. अपूर्ण भविष्यकाळात क्रिया ही अपूर्ण असते. या काळाचे सूत्र आहे कर्ता अधिक शाल बी किंवा विल बी अधिक मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय अधिक कर्म. आता जेवढे काही अपूर्ण काळ आहेत त्यामध्ये क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी रूप, आय एन जी प्रत्यय लावलेलं क्रियापद येतं, हे लक्षात ठेवावं. तर या सूत्रासाठी आपण एक तक्ता बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की शाल बी आणि विल बी हे कसं वापरायचं. एकवचन, अनेकवचन, तर प्रथम पुरुष आय आहे, त्यापुढे शाल बी असं येईल. तर आय म्हणजे मी, तर आय शाल बी, त्या आयचं अनेकवचन उई होतं म्हणजे आम्ही, तर उई शाल बी. तर आय आणि उई ह्यापुढे शाल बी हे येतं. द्वितीय पुरुष यू म्हणजे तू आणि त्याचं अनेकवचन यू म्हणजे तुम्ही, तर ह्या दोन्हींपुढं विल बी हे येईल. तृतीय पुरुष पुरुषवाचक ही आहे, स्त्रीवाचक सी आहे आणि नपुंसकलिंग कर्ता जो आहे इट आहे, तर ही सी इट ह्या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांपुढं विल बी हे येईन. आणि अनेकवचन ह्या तिघांचं अनेकवचन दे आहे, तर त्यापुढं विल बी असं येईन. तर ह्यावरून आपल्याला समजेल की शाल बी आणि विल बी हे कोणकोणत्या कर्त्यांच्या पुढे वापरायचं आहे. तर यावरून आपण सेंटेन्स बघूया. आय शाल बी इटिंग अ मँगो. मी आंबा खात असेन. वी शाल बी इटिंग अ मँगो. आम्ही आंबा खात असेल. यू विल बी इटिंग अ मँगो. तू किंवा तुम्ही आंबा खात असाल. ही, सी, इट विल बी इटिंग अ मँगो. आता ह्यामध्ये 3 वाक्य आहे, तर ती 3 वाक्य जर तुम्हाला वेगळी लिहायची असेल तर तुम्ही वेगळी लिहू शकता. तर ही अशी असेल की ही विल बी इटिंग अ मँगो, सी विल बी इटिंग अ मँगो आणि इट विल बी इटिंग अ मँगो. तर तो, ती किंवा ते आंबा खात असेल. दे विल बी इटिंग अ मँगो. ते आंबा खात असतील. आता यासाठी आणखी काही उदाहरणं बघूया आपण. एक्झाम्पल, वी शाल बी गोईंग टू अ पिकनिक. इट विल बी स्नोईंग देअर. उपयोग बघूया. एखादी क्रिया भविष्यकाळात कदाचित सुरू असेल तर ती दाखवण्यासाठी. एक, टुमारो
दिस टाईम दे विल बी गोईंग थ्रो द वेडिंग सेरोमनीज. 2 आहे दे विल बी इटिंग इन अ हॉटेल ऑन द ओकेजन ऑफ हिज बर्थडे. 3 आहे आय शाल बी स्टेईंग इन पुणे ड्युरिंग द समर. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ किंवा याला अपूर्ण भविष्यकाळसुद्धा म्हणू शकता तुम्ही. भविष्यातील एखाद्या वेळेवर क्रिया सुरू असेल असे दर्शवण्यासाठी चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ वापरला जातो. क्रिया सुरू असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊ शकतो, जसे तो तुझी वाट पाहत असेल. आता मराठीतली वाक्य इंग्रजीमध्ये कशी ह्या काळात करायची त्यासाठी एक्झाम्पल बघूया आपण. 1 तो येत असेल, ही विल बी कमिंग. 2 तो अभ्यास करत असेल, ही विल बी स्टडिंग. 3 मी उद्या या वेळेस शिकवत असेल, आय शाल बी टीचिंग दिस टाईम टुमारो. 4 मी उद्या या वेळेस या पुस्तकाचा अभ्यास करत असेल, आय शाल बी स्टडिंग दिस बुक दिस टाईम टुमारो. 5 तुम्ही लवकरच इंग्रजी बोलत असाल, यू विल बी स्पीकिंग इंग्लिश व्हेरी सून. 6 तो टी व्ही पाहत असेल, ही विल बी वॉचिंग टी व्ही. 7 तो जात असेल, ही विल बी गोईंग. 8 तो हसत असेल, ही विल बी लाफिंग. 9 तो झाडांना पाणी देत असेल, ही विल बी वॉटरिंग द प्लॅन्ट. 10 तो रेडिओ ऐकत असेल, ही विल बी लिसनिंग टू रेडिओ. 11 मुले खेळत असतील, बॉईज विल बी प्लेईंग. 12 तो तुझी वाट पाहत असेल, ही विल बी वेटिंग फॉर यू. 13 तो टी व्ही पाहत असेल, ही विल बी वॉचिंग टेलिव्हिजन. 14 आहे मी त्याला उद्या भेटेन, आय शाल बी मीटिंग हिम टुमारो. 15 तो मीटिंगला हजर असणार नाही, ही विल नॉट बी अटेंडिंग द मीटिंग. 16 आहे आम्ही आज रात्री निघू, वी शाल बी लिव्हिंग टू नाईट. 17 तो आज क्लासला येणार नाही, ही ओंट, आता ओंट म्हणजे विल नॉट, बी कमिंग टू द क्लास टुडे. 18 मी उद्या मुंबईला जाईन, आय शाल बी गोईंग टू मुंबई टुमारो. 19 मी पार्टीत हा ड्रेस घालेन किंवा घालणार आहे, आय शाल बी वेअरिंग दिस ड्रेस टू द पार्टी. 20 तू या स्पर्धेत भाग घेणार आहेस का, विल यू बी टेकिंग पार्ट इन दिस कॉम्पिटिशन. तू पार्टीत कोणता ड्रेस घालणार आहेस, विच ड्रेस विल यू बी वेअरिंग टू द पार्टी. तिसरा उपप्रकार आहे परफेक्ट फ्युचर टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळात क्रिया पूर्ण संपणारी असते. या काळाचं सूत्र असं आहे, कर्ता अधिक शाल हॅव किंवा विल हॅव अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म. आता आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेवढे हे परफेक्ट म्हणजे पूर्ण काळ आहेत त्यामध्ये क्रियापदांची तिसरे रूपे येतात. आता ह्या सूत्रानुसार आपण जर तक्ता बनवायचा झाला तर एकवचन अनेकवचन, तर प्रथम पुरुष आय आहे म्हणजे मी, हा प्रथम पुरुष आहे तर आय शाल हॅव असं येईल. तर आयचं म्हणजे मी जे आहे त्याचं अनेकवचन वी म्हणजे आम्ही, तर वी शाल हॅव असं होईल. तर आय आणि वी ह्यापुढं शाल हॅव हे येतं. द्वितीय पुरुष यू आहे म्हणजे तू आणि त्याचं अनेकवचन
यू म्हणजे तुम्ही, तर ह्यापुढे यू विल हॅव म्हणजे विल हॅव येणार आहे. त्यानंतर तृतीय पुरुष जो कर्ते एकवचने आहे त्यामध्ये पुरुषवाचक कर्ता ही, स्त्रीवाचक कर्ता सी आणि नपुंसकलिंग एकवचनी कर्ता इट आहे. तर ही, सी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांपुढं विल हॅव हे येतं आणि ह्या तिघांचं अनेकवचन दे त्यापुढं विल हॅव. तर अशा प्रकारे शाल हॅव आणि विल हॅव हे कसं वापरायचं आपल्याला ह्या तक्त्यावरून लक्षात येईल. यानुसार आपण सेंटेन्स म्हणजे वाक्य बनवायची झाली तर ती अशी होतील. एक, आय शाल हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला असेल. वी शाल हॅव इटन अ मँगो, आम्ही आंबा खाल्लेला असेल. यू विल हॅव इटन अ मँगो, तू किंवा तुम्ही आंबा खाल्लेला असेल. ही, सी, इट विल हॅव इटन अ मँगो. आता यामध्ये 3 वाक्य वेगवेगळे आहेत, ती एकत्र शॉर्टमध्ये दिलेली आहेत. ती वेगवेगळी करायची असेल तर अशी होतील. ही विल हॅव इटन अ मँगो, सी विल हॅव इटन अ मँगो आणि इट विल हॅव इटन अ मँगो. तर याचं तो, ती, ते आंबा खाल्लेला असेल. दे विल हॅव इटन अ मँगो, त्यांनी आंबा खाल्लेला असेल. आणखी काही एक्झाम्पल बघूया. आय शाल हॅव लेफ्ट द हॉस्टेल नेक्स्ट मंथ, दे विल हॅव स्प्रेड दिस न्यूज. या काळाचा उपयोग बघूया. भविष्यात निश्चित वेळेपर्यंत कृती पूर्ण झालेली असेल अशी अपेक्षा व्यक्त करताना. एक, बाय फेब्रुवारी वी शाल हॅव फिनिश आवर सिलेबस. 2, बाय दिस टाईम नेक्स्ट इयर यू विल हॅव बिकम अ ग्रॅज्युएट. 3, यू विल हॅव लेफ्ट नाशिक आफ्टर युअर ग्रॅज्युएशन. परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळातील ठराविक वेळेच्या आधी एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असे दर्शवण्यासाठी पूर्ण भविष्यकाळ वापरला जातो. जसे, मी या महिन्याच्या शेवटपर्यंत हे पुस्तक वाचलेलं असेल. क्रिया झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा या काळाचा उपयोग केला जाऊ शकतो. जसे, तो आत्तापर्यंत घरी पोचलेला असेल. आता मराठी वाक्य इंग्रजीमध्ये या काळाची कशी रूपांतरित करायची त्यासाठी एक्झाम्पल बघूया. एक, बस सुटली असेल. द बस विल हॅव लेफ्ट. 2, तो आत्तापर्यंत घरी पोचलेला असेल. ही विल हॅव रिच किंवा गॉट होम बाय नाव. 3 आहे, या महिन्याच्या शेवटपर्यंत मी हे पुस्तक वाचलेलं असेल. आय शाल हॅव रीड दिस बुक बाय द एंड ऑफ दिस मंथ. 4 आहे, माझी परीक्षा 15 मार्चपर्यंत संपलेली असेल. माय एक्झामिनेशन विल हॅव फिनिश बाय द 15th ऑफ मार्च. 5 आहे, या वर्षाच्या शेवटपर्यंत मी हे पुस्तक लिहिणं संपवलेलं असेल. आय शाल हॅव फिनिश रायटिंग दिस बुक बाय द एंड ऑफ दिस इयर. 6, त्याने ही बातमी ऐकली असेल. ही विल हॅव हर्ड दिस न्यूज. 7, त्याने पुढच्या आठवड्याच्या शेवटपर्यंत 1000 रुपयाची बचत केलेली असेल. ही विल हॅव सेव ₹1000 बाय द एंड ऑफ नेक्स्ट वीक. 8, तेव्हापर्यंत मी हे पुस्तक 2दा वाचलेलं असेल. आय शाल हॅव रीड दिस बुक ट्विस बाय देन. 4था उपप्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ.
या भविष्यकाळामध्ये क्रिया अर्धी पूर्ण व अर्धी अपूर्ण राहणारी असते. या काळाचं सूत्र असं आहे: करता अधिक शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन अधिक मूळ क्रियापदास ING प्रत्यय अधिक कर्म. या सूत्रानुसार तक्ता आपण असा बनवता येईल: एकवचन, अनेकवचन, प्रथम पुरुष आय आहे म्हणजे मी, तर आय पुढे आय शाल हॅव बीन आणि आयचं अनेकवचन आहे वी, तर वी शाल हॅव बीन असं येईल. द्वितीय पुरुष यू आहे तू आणि त्याचं अनेकवचन यू म्हणजे तुम्ही, तर ह्या पुढे विल हॅव बीन येईल. तृतीय पुरुष पुरुषवाचक कर्ता ही आहे, स्त्रीवाचक कर्ता सी आहे आणि नपुंसकलिंग कर्ता इट आहे. तर ह्या तिन्ही तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते जे आहेत विल हॅव बीन असं येईल आणि ह्या तिघांचं अनेकवचन दे विल हॅव बीन अशा प्रकारे होईल. तर हा तक्ता ह्या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की शाल हॅव बीन आणि विल हॅव बीन कसं वापरायचं. यानुसार सेंटेन्स आपण बनवूया. आय शाल हॅव बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो असेल. वी शाल हॅव बीन इटिंग अ मँगो. आम्ही आंबा खात आलेलो असू. यू विल हॅव बीन इटिंग अ मँगो. तू किंवा तुम्ही आंबा खात आलेलो असू. ही सी इट विल हॅव बीन इटिंग अ मँगो. आता यामध्ये 3 वाक्य आहेत. ही विल हॅव बीन इटिंग अ मँगो, सी विल हॅव बीन इटिंग अ मँगो आणि इट विल हॅव बीन इटिंग अ मँगो. तर तो, ती, ते आंबा खात आलेला असेल. दे विल हॅव बीन इटिंग अ मँगो. ते आंबा खात आलेला असेल. या काळाची आणखी काही उदाहरणं बघूया. एक्झाम्पल आहे: दे विल हॅव बीन पेंटिंग देअर बिल्डिंग. 2 आहे: रोहिणी विल हॅव बीन स्टडिंग इन द वेकेशन. या काळाचा उपयोग अगदी दुर्मिळ आहे. परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स पूर्ण चालू भविष्यकाळ. एखादी क्रिया भविष्यकाळातील ठराविक वेळेच्या खूप आधी सुरू होऊन त्या वेळेवर ही सुरू असेल किंवा त्या वेळेवर संपलेली असेल असे दर्शवण्यासाठी पूर्ण चालू भविष्यकाळ वापरतात. आता मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कशी रूपांतर ह्या काळामध्ये करायची ती एक्झाम्पल बघूया. या वर्षाच्या शेवटी तो 15 वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेला असेल. म्हणजेच त्याला इंग्रजी शिकवायला सुरुवात करून 15 वर्ष होतील. ही विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 15 years बाय द एंड ऑफ दिस इयर. 2. येत्या ऑक्टोंबरमध्ये मी हे पुस्तक 10 वर्षापासून लिहित आलेलो असेल. कम ऑक्टोंबर आय शाल हॅव बीन रायटिंग दिस बुक फॉर 10 years. 3 आहे: या महिन्याच्या शेवटी आम्ही येथे 5 वर्षापासून राहत आलेलो असणार. बाय द एंड ऑफ दिस मंथ वी शाल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 5 years. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण टेन्सचे सर्व प्रकार पाहिलेले आहे. तर हे जे टेन्स आहे, काळ आहेत, ते व्यवस्थितपणे लक्षात राहण्यासाठी आपण एक चार्ट देत आहोत. या चार्टमध्ये ह्या सर्व काळांची एकत्रित माहिती दिलेली आहे. ती अशी आहे की हा जो चार्ट दिसत आहे तुम्हाला, तर त्यामध्ये नेम ऑफ द टेन्स, त्यानंतर सूत्र आणि एक्झाम्पल अशा 3 भागांमध्ये हा विभागला गेला आहे. त्यामध्ये प्रेझेंट टेन्स, तर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, ह्याचे 4 उपप्रकार दिलेले आहेत.
त्यानंतर पास्ट टेन याचे 4 उपप्रकार दिलेले आहेत आणि फ्युचर टेन्स याचे 4 उपप्रकार, असे 12 जे काळ आहेत ते इथे दिलेले आहेत. तर त्यापैकी पहिला जो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, तर त्याचं सूत्र आहे कर्ता अधिक मूळ क्रियापद किंवा मूळ क्रियापदास यस ईएस किंवा आय एस प्रत्यय अधिक कर्म. या सूत्रावरून एक सेंटेन्स म्हणजे एक्झाम्पल दिले, रमेश गोज टू स्कूल. दुसरा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ, त्याचं सूत्र आहे कर्ता अधिक एम किंवा इज किंवा आर अधिक मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय अधिक कर्म. याचं एक्झाम्पल आहे रमेश इज गोईंग टू स्कूल. तिसरं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, याचं सूत्र आहे कर्ता अधिक हॅव किंवा हॅज अधिक मूळ क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म. एक्झाम्पल आहे रमेश हॅज गॉन टू स्कूल. 4 परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, सूत्र आहे कर्ता अधिक हॅव बीन किंवा हॅज बीन अधिक मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय अधिक कर्म. याचं एक्झाम्पल आहे रमेश हॅज बीन गोईंग टू स्कूल. आता पास्ट टेनमध्ये 4 उपप्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे सिंपल पास्ट टेन साधा भूतकाळ, सूत्र आहे कर्ता अधिक भूतकाळी क्रियापद अधिक कर्म. एक्झाम्पल आहे रमेश वेंट टू स्कूल. दुसरा आहे कंटिन्युअस पास्ट टेन अपूर्ण किंवा चालू भूतकाळ, सूत्र आहे कर्ता अधिक वॉज किंवा वेअर अधिक मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय अधिक कर्म. याचं एक्झाम्पल आहे रमेश वॉज गोईंग टू स्कूल. तिसरा आहे परफेक्ट पास्ट टेन पूर्ण भूतकाळ, सूत्र आहे कर्ता अधिक हॅड अधिक मूळ क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म. एक्झाम्पल आहे रमेश हॅड गॉन टू स्कूल. 4 परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन पूर्ण अपूर्ण भूतकाळ, सूत्र आहे कर्ता अधिक हॅड बीन अधिक मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय अधिक कर्म. एक्झाम्पल आहे रमेश हॅड बीन गोईंग टू स्कूल. फ्युचर टेनमध्ये 4 उपप्रकार आहेत, त्यापैकी पहिला आहे सिंपल फ्युचर टेन साधा भविष्यकाळ, सूत्र आहे कर्ता अधिक शाल किंवा विल अधिक मूळ क्रियापद अधिक कर्म. एक्झाम्पल आहे रमेश विल गो टू स्कूल. दुसरा आहे कंटिन्युअस फ्युचर टेन अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ, सूत्र आहे कर्ता अधिक शाल बी किंवा विल बी अधिक मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय अधिक कर्म. एक्झाम्पल आहे रमेश विल बी गोईंग टू स्कूल. 3 आहे परफेक्ट फ्युचर टेन पूर्ण भविष्यकाळ, सूत्र आहे कर्ता अधिक शाल हॅव किंवा विल हॅव अधिक मूळ क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म. एक्झाम्पल आहे रमेश विल हॅव गॉन टू स्कूल. चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ, सूत्र आहे कर्ता अधिक शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन अधिक मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय अधिक कर्म. एक्झाम्पल आहे रमेश विल हॅव बीन गोईंग टू स्कूल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण टेन्सबद्दल माहिती मिळवलेली आहे. ह्या टेन्सची तुम्हाला व्यवस्थित तयारी करून घ्यायची असेल तर तुम्हाला ही सूत्र जे आहेत आणि जी त्यासाठी वापरण्यात येणारी वर्ब म्हणजे क्रियापद ही व्यवस्थित लक्षात ठेवायला लागेल. आणि टेन्सबद्दल आणखी तुम्हाला जास्त माहिती जर कुठून मिळाली तीसुद्धा तुम्ही जमा करा आणि तुमचं इंग्रजी भाषा कौशल्य याचं ज्ञान वाढवा. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी भाषा कौशल्य भाग 10 मध्ये चेंज द व्हॉइस याबद्दल माहिती मिळवणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, झेंडे अकॅडमीचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन ऊर्जा मिळेल. तर भेटूया आपण पुढील भागामध्ये. धन्यवाद.